हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लिन्झिंग करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मकता, चिंता, भीती आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते सर्वांच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, पाहूया येणाऱ्या 72 तासांमध्ये म्हणजेच पुढील 3 दिवसांमध्ये तुमची राशीची ऊर्जा कशी राहील, कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात, काय बदल दिसू शकतात आणि युनिवर्स तुमच्यासाठी कोणता संदेश घेऊन आला आहे. मी ते कार्ड शफलिंग करत असताना तुमचं पूर्ण लक्ष इथे माझ्या हातांवर, कार्ड्सवर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे काय होतं, तुम्हाला जास्तीत जास्त रीडिंग रेझोनेट होण्यास मदत होते. त्यामुळे आपली एनर्जी एक्सचेंज करा, लाईक आणि फॉलो करून चॅनेलला. आता आपण पाहणार आहोत तुमची मुख्य ऊर्जा, ओव्हरऑल एनर्जी काय असणार आहे. समृद्धी आणि अंतर्गत मानसिक संघर्ष. येणारे 3 दिवस तुमच्या आयुष्यात बाह्य आणि अंतर्गत अशा 2 वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणार आहेत. बाह्य जगात तुमच्यासाठी यशाचे, पैशांचे आणि आधाराचे दरवाजे उघडे होत आहेत. परंतु तुमच्या मनात एक अनामिक भीती आणि संकोच आहे, ज्यामुळे तुम्ही या यशाचा पूर्ण आनंद घेऊ शकत नाही आहात. विश्वाचा संदेश असा आहे की परिस्थिती जितकी कठीण दिसते तितकी ती प्रत्यक्षात नाही. पुढच्या 72 तासांचे आपण सविस्तर विश्लेषण करूयात. करिअर आणि आर्थिक प्रगतीमध्ये सुरक्षितता आणि कष्टाचे फळ, आर्थिक स्थिरता. या 3 दिवसात पैशांची आवक खूप सुरक्षित आणि खात्रीशीर राहील. तुम्हाला कोणताही मोठा आर्थिक फटका बसणार नाही. नवीन कामाचे नियोजन अतिशय पद्धतशीरपणे पुढे जाईल. मेहनतीचे फळ. तुम्ही भूतकाळात कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात जे कष्ट घेतले होते त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागतील. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि प्रगतीची संत पण मजबूत पायाभरणी होईल. आता बघूया तुमची मानसिक स्थिती कशी असणार. व्यावहारिक निर्णय विरुद्ध मनातील भीती. स्पष्ट बुद्धी. महत्त्वाचे निर्णय घेताना तुमची बुद्धी अतिशय तीक्ष्ण आणि व्यावहारिक राहील. भावनांच्या आहारी न जाता काय योग्य, काय अयोग्य हे तुम्ही अचूक ओळखू शकाल. मनातील अडथळा. सर्व काही सुरळीत चालू असताना एखादी चिंता तुम्हाला आतून सतावत राहील. मी हे करू शकेन का, किंवा माझ्याकडून काही चुकेल का, असा विचार मनात येऊ शकतो. तुम्ही स्वतःलाच एका मानसिक चौकटीत अडकवून ठेवल्यासारखे वाटेल. पण लक्षात ठेवा, हा अडथळा फक्त तुमच्या विचारांचा आहे, वास्तवाचा नाही. आता नातेसंबंध आणि भावना तुमच्या काय असणार आहेत येणाऱ्या 3 दिवसासाठी. निखळ प्रेम आणि मानसिक शांतता. कौटुंबिक सुख. वैयक्तिक आयुष्यात मोठा दिलासा तुम्हाला मिळणार आहे. सुख अनुभवायला मिळणार आहे. घरात आनंदाचे वातावरण असेल आणि तुमच्या शब्दाला मान दिला जाईल. भावनिक परिपक्वता. तुम्ही तुमच्या भावनांवर खूप चांगल्या प्रकारे ताबा मिळवाल. या 3 दिवसात भूतकाळातील राग किंवा दुःख विसरून तुम्ही इतरांना समजून घ्याल. तुमच्या जोडीदाराशी किंवा कुटुंबाशी असलेले नाते भावनिकदृष्ट्या अधिक घट्ट होईल. या 3 दिवसांसाठी काय परिस्थिती राहील तुमची. स्वतःच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा. परिस्थिती पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे मनातील संशय आणि नकारात्मक विचार झटकून टाका. घाबरू नका, कृती करा. तुम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटत आहे त्या दिशेने पहिले पाऊल टाका. डोळ्यासमोरचे अंधारे ढग आपोआप दूर होतील. संधीचा लाभ घ्या. पैशांचे व्यवहार किंवा महत्त्वाचे करार करण्यासाठी ही वेळ खूप उत्तम आहे. त्याचा पुरेपूर वापर करा. थोडक्यात सांगायचे तर पुढचे 3 दिवस तुमच्यासाठी करिअर आणि नात्यांच्या बाबतीत भरभराटीचे आहेत. फक्त तुमच्या मनातील भीतीची पट्टी डोळ्यावरून बाजूला करा आणि आत्मविश्वासाने या चांगल्या काळाचा स्वीकार करा. या 3 दिवसामध्ये संथ पण खात्रीशीर प्रगती.
तुमच्या भविष्यातील योजना, मग त्या नोकरी बदलणे असो किंवा नवीन बिझनेस सुरू करणे किंवा मोठी गुंतवणूक करण्याची संबंधित असेल, तर ते अतिशय सुरक्षित मार्गाने पुढे सरकणार आहेत. घाईघाईने कोणताही निर्णय, मोठा बदल करू नका. तुम्ही जो मार्ग निवडला आहे तो योग्य आहे, फक्त त्याला पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागेल. व्यावहारिक दृष्टिकोनातून येत्या 72 तासात तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये कमालीची स्पष्टता जाणवेल. तुम्ही भावना बाजूला ठेवून नफा, तोटा आणि वास्तव पाहून निर्णय घ्याल. जर एखादा कायदेशीर किंवा महत्त्वाचा कागदोपत्री व्यवहार करायचा असेल, तर त्यासाठी ही वेळ उत्तम आहे. मानसिक भीतीतून बाहेर पडा. तुमच्या प्लॅनच्या आड येणारी एकमेव गोष्ट म्हणजे अपयशाची भीती. तुम्ही भविष्याबद्दल खूप विचार करत आहात आणि स्वतःवरच शंका घेत आहात. विश्वाचा संकेत असा आहे की तुमच्याकडे क्षमता आहे आणि परिस्थिती अनुकूल आहे. फक्त आत्मविश्वासाने पाऊल टाका पुढे. जर एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल तुम्हाला विचारायचे असेल, तर भावनिक जवळीक आणि आदर होईल. ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही विचार करत आहात, त्या व्यक्तीसोबतचे तुमचे नाते भावनिकदृष्ट्या खूप प्रगल्भ आणि समजूतदार होणार आहे. या 3 दिवसात तुमच्या दोघांमधील संवाद अर्थपूर्ण असेल. ही व्यक्ती तुमच्या भावनांचा आदर करेल, सुरक्षिततेची भावना राहील. या व्यक्तीच्या सोबत तुम्हाला एक मानसिक आणि भावनिक सुरक्षितता, सेक्युरिटी जाणवेल. जर भूतकाळात तुमच्यात काही गैरसमज झाले असेल, तर ते मिटवण्यासाठी आणि एकमेकांना माफ करून पुढे जाण्यासाठी हा काळ अतिशय सकारात्मक आहे. मनातील संकोच सोडून द्या. जर या व्यक्तीशी बोलताना तुमच्या मनात काही संकोच किंवा भीती असेल किंवा तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही या नात्यात अडकून पडाल, तर स्वतःला मोकळे करा. तुमच्या मनातील संशय या नात्याला कमकुवत ठरवू शकतो. समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल खूप प्रेम, आदर आणि नकारात्मक विचार करू नका. या 72 तासासाठी अंतिम सायकिक सल्ला तुमचे 3 दिवस स्वतःच्या भविष्याला आणि नात्याला एक नव्या उंचीवर नेण्याची संधी देत आहे. तुमच्याकडे हुशारी आहे, पैसा, प्रेम आणि स्थैर्य सर्व काही आहे. फक्त स्वतःला मनाच्या चौकटीतून बाहेर काढा. येणाऱ्या या 3 दिवसात 72 तासात तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये, डेली लाईफमध्ये खालील गोष्टी दिसतात घडताना. एक म्हणजे कामाचा संत पण पद्धतशीर वेग. रोजच्या कामात तुम्ही खूप शिस्तबद्ध राहाल. रखडलेली कामे हळूहळू मार्गे लावण्यावर तुमचा भर असेल. कामाचा ताण कमी होईल. काही गडबड न करता शांतपणे काम केल्यामुळे दैनंदिन जीवनातील धावपळ कमी जाणवेल. आर्थिक व्यवहार, रोजच्या खर्चावर तुमचे चांगले नियंत्रण राहील आणि पैशाची योग्य व्यवस्थापन कराल. आता मानसिक आरोग्य आणि विचारांची स्पष्टता. रोजचे छोटे मोठे निर्णय घेताना तुमची बुद्धी अतिशय व्यावहारिक आणि तीक्ष्ण राहील. कोण काय बोलत आहे याकडे दुर्लक्ष करून तुम्ही स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित कराल. अनामिक भीती किंवा चिडचिड होईल. दिवसातून एखादी वेळ अशी येईल जेव्हा तुम्हाला विनाकारण थोडा मानसिक ताण किंवा माझा काही चुकेल का अशी भीती वाटू शकते. अशा वेळी स्वतःला सांगा की फक्त मनाची भीती आहे, भ्रम आहे, बाकी काही नाही. तिसरी गोष्ट, घरगुती वातावरण आणि खाणं पिणं. होम अँड सेल्फ केअर. उत्तम गृहसौख्य. घरात सुख शांतीचे वातावरण असेल. तुम्हाला घरच्या लोकांसोबत वेळ घालवायला आवडेल किंवा घरात तुमचे कौतुक होईल. स्वतःची काळजी घ्या. या 3 दिवसात तुम्ही तुमच्या आरोग्याकडे आणि खाण्यापिण्याकडे लक्ष चांगलं द्या. मन प्रसन्न राहील. अशा गोष्टी जसे की आवडते संगीत ऐकणे, आराम करणे, तुम्ही कराल ते. महिलांचा पाठिंबा लाभेल. आई, बहीण किंवा पत्नी यांच्याशी रोजचा संवाद खूप सकारात्मक असेल. त्यांच्याकडून तुम्हाला चांगली मदत लाभू शकते. चौथी गोष्ट, संवाद आणि संपर्क. कम्युनिकेशन अँड सोशल लाईफ. महत्त्वाचा निरोप. तुम्हाला दैनंदिन जीवनात एखादा महत्त्वाचा फोन कॉल, मेसेज किंवा ईमेल येण्याची शक्यता आहे, जो तुमच्या कामाशी संबंधित असू शकतो. भावनिक समजूतदारपणा. कोणाशीही बोलताना तुम्ही खूप संयम दाखवाल. समोरच्या व्यक्तीचे एकूण संयम, मग तुम्ही प्रतिक्रिया द्याल. थोडक्यात सांगायचे तर रोजच्या जगण्यात हे 3 दिवस खूप शांत, सुरक्षित, नियोजनबद्ध आणि समाधानी असतील. फक्त मनातील संशय आणि भीती दूर ठेवून प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या. कर्क राशी, तुमच्यासाठी पुढचे 3 दिवस आर्थिक सुबत्ता, कामात प्रगती आणि कौटुंबिक आनंदाचे असतील. तीक्ष्ण बुद्धी राहील आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. फक्त मनात अनामिक भीती आणि संशय बाजूला ठेवून आत्मविश्वासाने पुढे जा. यश तुमचेच आहे. पुढील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया. तोपर्यंत आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.